एक मोठी बातमी समोर येते. पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय. जर तुम्ही आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज जर तुम्ही सोने चांदीच्या किमती बघितल्या तर नक्कीच तुम्हाला आनंद होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सोने चांदीच्या किमती बघितल्याशिवाय जाऊ नका. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून एकदा मोठी बातमी आली आहे, ज्याच्या परिणामामुळे आज सोने चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जाणून घेऊया की सोने आणि चांदीच्या दोन्ही किमतींमध्ये किती मोठी घसरण किंवा वाढ झाली आहे आणि येणाऱ्या दिवसात सोने चांदी स्वस्त होणार की महाग, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत. सोने चांदीचे भाव अजून किती खाली जाऊ शकतात, कधीपर्यंत सोनं स्वस्त मिळेल आणि गुंतवणूक करण्याकरता सर्वात चांगली वेळ कोणती असेल याची देखील माहिती पूर्ण तुम्हाला इथंच मिळेल. जर तुम्ही येणाऱ्या दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी इच्छित असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य वेळी योग्य माहिती मिळू शकेल. पुढे जाण्यापूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुमच्या मते मार्केटमध्ये सोन्याची योग्य किंमत काय असायला हवी? खाली कमेंटमध्ये आपलं मत नक्की लिहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सोने चांदीच्या दरातील दररोजचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील. चला तर मित्रांनो, आता जाणून घेऊया की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा दर काय आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन डेटा आणि इराण-इस्रायलच्या युद्धामुळे सोने चांदीच्या किमतीत मोठी चढ उतार पाहायला मिळते. सोबतच जगात सुरू असलेल्या युद्धामुळे सलग सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये चढ उतार पाहायला मिळतोय. यासोबतच आता 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घेऊयात, पण त्यापूर्वी सध्या जागतिक बाजारपेठेत काय स्थिती आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर $5,180 वर स्थिर राहिले. याचं मुख्य कारण म्हणजे सध्या गुंतवणूकदार एकीकडे सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करतायत तर दुसरीकडे मजबूत अमेरिकन डॉलर आणि वाढत्या बॉन्ड यील्डच्या प्रभावाकडेही लक्ष ठेवतात. याच दरम्यान अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्यामुळे कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $100 पार गेले. सामान्यतः जेव्हा कच्च्या तेलाचे भाव वाढतात तेव्हा महागाई विरुद्ध एक मजबूत पर्याय किंवा हेज म्हणून सोन्याकडे पाहिलं जाते, ज्यामुळे सोन्याचं आकर्षण अधिक वाढते. काही विश्लेषकांचं असंही म्हणणं आहे की सोन्याच्या किमतीतील सध्याची घसरण ही मुख्यत्वे कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीशी संबंधित आहे, ज्यानं महागाईची चिंता वाढवली आहे. यामुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची जी अपेक्षा होती ती आता कमी झाली आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील मूळ महागाई वर्षाच्या सुरुवातीला मध्यम असली तरी आता व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली असून फेडरल रिझर्व्ह वर्षाच्या शेवटी केवळ एकच कपात करू शकते असा अंदाज आहे. दुसरीकडे युरोपियन युनियन देखील इशारा दिलाय की त्यांच्या भागात महागाई 3% जाऊ शकते. या सर्व स्थितीवर भाष्य करताना IBGAचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी म्हणतात की बाजारात सध्या भूराजकीय अनिश्चितता आणि आर्थिक प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत असल्यानं सोन्याचे दर अतिशय सावध भूमिकेत आहेत. मध्य पूर्वेच्या तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मागणी आहे, पण डॉलर मजबूत असल्यानं सोन्याच्या किमती खूप जास्त वाढण्यावर मर्यादा येत आहे. आपण लगेच 22-24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव पाहणार आहोत, पण त्याआधी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो सध्या प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात आहे तो म्हणजे सोने आत्ताच विकत घ्यावं की अजून घसरण्याची वाट पाहावी. मित्रांनो, बाजारात आता एक डेडली कॉम्बिनेशन तयार झालंय. एकीकडे अमेरिकेतील महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा जास्त असल्यामुळं फेडरल रिझर्व्ह व्याज दर वाढीबाबत अधिक पावलं उचलण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे जागतिक बँकेत अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा अस्थिरता डोकावत आहे. आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे अमेरिकेतील बॉन्ड मार्केटमध्ये आलेली मोठी तेजी. यामुळे डॉलर इंडेक्स 104च्या वर गेलाय, ज्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर थेट दबाव म्हणून दिसून येत आहे. तरी सोने एका विशिष्ट मर्यादेच्या खाली का जात नाहीये याचं कारण आहे मध्य पूर्वेतील संघर्ष. केवळ हार्मो समुद्रधुनीच नाही तर आता लाल समुद्रातील म्हणजे रेड सी मधील तणावामुळे जागतिक मालवाहतूक महागली आहे. इराणनं दिलेल्या इशाऱ्यामुळे जर कच्च्या तेलानं $200चा टप्पा गाठला तर सोनं ही जगातील एकमेव सुरक्षित भिंत ठरेल. दुसरीकडे चीन आणि भारतासारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवण्याचा धडाका लावलाय. जागतिक मंदीची भीती असतानाही चीननं सलग 17व्या महिन्यात सोन्याची खरेदी सुरू ठेवली आहे. याचा अर्थ हा आहे की मोठ्या संस्थांना येणाऱ्या काळात अगदी चलनापेक्षा सोन्याच्या वर जास्त विश्वास वाटतोय. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा कमकुवतपणा. आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्त सोनं असलं तरी आपल्याकडे
रुपयांची घसरण होत असल्यानं त्याचा फायदा सामान्य ग्राहकांना पूर्णपणे मिळत नाहीये. उलट सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या मागणीमुळे भारतात फिजिकली गोल्डची प्रीमियम दरानं विक्री होतीये. चांदीबद्दल बोलायचं झालं तर चांदी सध्या मेक ऑफ ब्रेक स्थितीत आहे. औद्योगिक क्षेत्रातून विशेषतः ईव्ही आणि सौर ऊर्जेच्या क्षेत्रातून चांदीची मागणी विक्रमी पातळीवर आहे. पण अमेरिकेतील व्याजदर जास्त राहिल्यास चांदीपेक्षा सोन्याचे जास्ती मोठी घसरण पाहायला मिळू शकते. पुढील 24 तासात अमेरिकेचे नवीन रिटेल सेल्स आकडे जाहीर होणार आहे, ज्यावर संपूर्ण बाजाराचं लक्ष आहे. जर हे आकडे कमी आले तर सोन्यात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळू शकते. पण गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजारात सध्या खूप जास्त व्होलॅटिलिटी आहे. मी कोणतीही सेबी नोंदणीकृत सल्लागार नाहीये, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा विचार नक्की घ्या. सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा कधी तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी पारखूनच सोने चांदी खरेदी करा. सोबतच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही सोने चांदी खरेदी कराल त्यावर हॉलमार्क दिलेला असावा आणि हॉलमार्क पाहूनच सोने चांदी खरेदी करा, कारण यामुळे सोनं चांदीच्या शुद्धतेची शुद्ध ओळख पटवता येते. सोबतच तुम्हाला सांगू इच्छिते की या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे होलसेल भाव सांगितले गेले, ज्यामुळे सोनं चांदीच्या भावावर एक तुम्ही जीएसटी आणि मेकिंग चार्ज वेगळा द्यावा लागेल. भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे भाव काय आहे? आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 265 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीचा भाव 2240 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2800 रुपये आहे, तर 100 ग्रॅम चांदीचा भाव हा 28,000 रुपये आहे. आणि आज 1 किलो चांदीचा भाव 2,65,000 रुपये. आज चांदी किमतीमध्ये मोठी घसरण आली आहे. भारतीय सराफा बाजारानुसार आज 22 कॅरेट सोन्याचा भाव म्हणजे ज्यापासून आपण दागिने बनवतो त्याचा भाव प्रति तोळा 1,71,000 ते 1,74,000 प्रति तोळा असा आहे. आणि 24 कॅरेटचा म्हणजे शुद्ध सोन्याचा भाव हा 1,86,000 ते 1,89,000 प्रति तोळा असा दर आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा सोने चांदीचा निकाल पुढील कल काय असेल? जागतिक तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत युक्रेन, रशिया आणि मध्य पूर्वेतील तणाव पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत सोन्याच्या किमतींना खालच्या स्तरावर मजबूत पाठबळ मिळत राहील. विशेष म्हणजे जगातील अनेक सेंट्रल बँका विशेषतः तुर्की आणि कझाकिस्तान देखील चीनच्या पावलावर पाऊल ठेवून सोन्याचा साठा वाढवत आहे. याचा अर्थ असा की जरी तात्पुरती घसरण आली तरी दीर्घकाळात सोने पुन्हा उसळी घेऊ शकतं. जर तुम्ही लग्नसराईसाठी किंवा दागिन्यांसाठी सोने खरेदी करणार असाल तर प्रत्येक घसरणीवर थोडं सोनं खरेदी करणं हा सर्वोत्तम पर्याय ठरेल. एकदा मोठ्या गुंतवणूक करण्याऐवजी बाय ऑन डिप्स ही रणनीती वापरा. सोन्याच्या दरातील प्रत्येक लहान मोठ्या हालचालींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, यामुळे योग्य माहितीसाठी आमच्याशी जोडून राहा. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं सांगितलेली नाहीये, त्यामुळे सोने चांदीमध्ये कोणती मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी आपला आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या आणि स्वतः अभ्यास करूनच निर्णय घ्या.